नमस्कार, मी श्रावणी नांगरे, कृषी महाविद्यालय बारामती इथे ग्रामीण कृषी कार्यशाळेसाठी आलेलो आहोत. मग आम्ही इथे 104 गायांचा गोठा आहे अविनाश आटोळे यांचा रावणगाव इथे. तर त्यांचं शिक्षण हे BCA आणि लॉ झालेलं आहे. तर नोकरी न करता त्यांनी या व्यवसायात पदार्पण केलं आणि याचा टर्नओव्हर किमान वर्षाला 75 लाखापर्यंत तरी जाते. तर आता आपण हे पाहूयात की अविनाश आटोळे हा गोठा संपूर्ण गोठा कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारे सांभाळला. काका या व्यवसायाची सुरुवात कधीपासून झाली? या व्यवसायाची 2012 साली. मग आपण गोठा सांभाळायचं काय काय करत होते, कन्स्ट्रक्शन कसं केलं, त्यांना काय गाया गाभणात त्यांना वेगळं कसं ठेवतात. तर आपण माझी गोठा बांधली 200 बाय 50 शेड असून 16 फुटाची त्यांची गव्हाण आहे. या साईडला 16 फूट, त्या साईडला 16 फूट आणि त्यांना मुक्त संचारासाठी पलीकडल्या साईडला एक 50 फुटाचं अंतर आपण ठेवलेलं आहे. त्यांना बेडलॉक सिस्टीम ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांना कुठेही दाव वगैरे लावायची गरज पडत नाही. आणि पलीकडल्या साईडला आपण त्यांना पाण्याची सोय केलेली आहे. त्यांना ज्यावेळी पाण्याचे जाऊन पाणी पितात आणि मग त्यांना जे तावडीला बसतात ते टेडमध्ये बसतात. जे त्यांना उन्हाला बसत असेल ते मुक्त जागेवर ते बसतो. आणि आपल्या ज्या आजारी गाय असतील आजारी गायांसाठी आपण सेपरेट क्वारंटाईनचा गोठा केलेला आहे. आणि ज्या आपण नवीन गायी आणतो त्याही त्या ठिकाणी ठेवतो. तसेच ज्या गाय वेळेला झालेल्या असतात त्याही त्या गोठ्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये त्यांची गोठी आपली लक्ष येत आहे. सध्याच आपण त्यांना TMR ने फिडिंग करतो. आपल्याकडे TMR मशीन आहे ते ज्याच्यामध्ये आपण हिरवा पक्का चारा दोन्ही एकत्र मिक्स करतो. तसेच जे पशुखाद्य आहे ते त्याच्यात टाकलं जातं. त्यामुळे सर्व एकत्र मिक्स होऊन म्हणजे टोटल TMR यानी की टोटल मिक्स राहते. अशा पद्धतीमध्ये आपण त्यांना यंत्राद्वारे चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आता दिवसाचं सकाळ आणि संध्याकाळी मिळून 7.5 लिटर दूध. 7.5. आणि शेणखत वगैरे आपण काही बनवतो की नाही, शेणखताचं काय कसं आपले शेतासाठी वापरतो. विक्री वगैरे. आणि मग पुढे काही असं मिल्क प्रोडक्शनची दिवाळीच्या आसपास आहे का नाही दुधापासून पनीर आणि खवाचं प्रोडक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकदम दिवाळीपर्यंत चालूच करणार आहोत. आणि वर्षाचं साधारण उत्पादन किती निघतं? आता तसं म्हणायला गेलं तर 10 दिवसाला आम्हाला 2 लाखाच्या वरून पगार होतो. दुधाचा 35 रुपये रेट आहे दुधाला. आणि मग महिन्याला 6 लाख रुपये पडतात. आणि जर 12 महिने 72 लाख रुपये 70 ते 72 लाख त्याचपासून आम्हाला महिन्यात वर्षाकाठी दुधाचं सर्व उत्पन्न निघतं. त्याच्यातून खर्च वगैरे वजा जाता 40 लाख रुपये नफा. आता हा जे आपण गोठा बांधलेला आहे तो 50 फूट रुंद 200 फूट लांबीचं शेड असतं. 250 फूट लांब आणि 170 फूट रुंदीचं याला कंपाऊंड आहे. त्याच्यामुळे टोटली 20 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण 24 गायींचं 8 कप्प केलेले आहेत, जेणेकरून आपण दुधाच्या गायी एका साईडला, त्या गाय आहेत म्हणजे गाभण गाय आहेत ते एका साईडला, ज्या आटलेल्या गाय आहेत म्हणजे जे आपण